लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य ही गंभीररित्या जखमी झालेली असते आणि सर्वजण हे तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. आणि आपण पाहतो नंदिनी ही काव्याच्या आठवणीमध्ये रमून गेलेली असते आणि ती अतिशय दुःखी मनाने जीवाच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागते. आणि तेव्हा पार्थ हा सर्वांना बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे काव्य या बऱ्या होतील आणि त्या परीक्षा देऊन स्वतः पेपर लिहितील. मी त्यांना बरा करणार आहे. त्यानंतर आपण पाहतो पार्थ हा देवाकडे जातो आणि गणपती बाप्पा पुढे हात जोडून बोलतो, गणपती बाप्पा आतापर्यंत मी तुझ्याकडे कधी माझ्यासाठी काही मागितले नाही. आज फक्त मी माझ्या काव्यासाठी तुझ्या समोर आलो आहे. माझ्या काव्याला बरी कर, त्यांना नीट कर. मी काव्याशिवाय जगू शकणार नाही. त्यानंतर आपण पाहतो पार्थ हा काव्याकडे जातो आणि काव्य ही बेशुद्ध अवस्थेमध्ये असते. तेव्हा पार्थ तिला बोलतो, आता तुमचा ओझीभोका आलाय आहे. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही लवकर बऱ्या व्हा, लवकर नीट व्हा. तुमच्याशिवाय मी जगू शकणार नाही. आणि त्यावेळेस काव्याचा हात हलतो आणि पार्थ तिचा हात पकडतो आणि डॉक्टरना आवाज येतो, डॉक्टर लवकर या, काव्या शुद्धीवर आले आहेत. आणि तेव्हा काव्य ही पार्थचा हात झटकारून लावते आणि बोलते, माझा हात सोडा, तुम्ही कोण आहात? आणि तेव्हा पार्थ आश्चर्यचकित होऊन काव्याकडे पाहू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्याची गेलेली स्मृती परत येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.